आईस्क्रीम आणि भेसळयुक्त माव्यावर बंदीची मागणी होतीये। अहिल्यानगरातील दूध प्रक्रिया व्यावसायिकांकडून ही मागणी करण्यात आली आहे। दूध प्रक्रिया सेवा असोसिएशन हे खरं तर अधिवेशन संपन्न झालेलं आहे। शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा अहिल्यानगर इथे उत्साहात पार पडली। संघटनेचे अध्यक्ष हिरे समाधान आणि सचिव दीपक लांडगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या सभेत आमदार विक्रम पासपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। छेना मेड फ्रॉम नॉन डेअरी प्रोडक्ट म्हणजे जे डेअरी व्यतिरिक्त प्रोडक्ट पासून बनवला जाणारा छेना किंवा मावा याला संपूर्णरित्या महाराष्ट्रामध्ये आताच अलीकडच्या काळामध्ये गुजरातमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, छत्तीसगडमध्ये सुद्धा पूर्णतः बंदी आहे आणि वेगवेगळे राज्य हे बंदी आणत आहेत। त्यामुळे याला प्रसिद्धी देणं अतिशय गरजेचं आहे, कारण आजही इतर राज्यातनं परराज्यातनं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर छेना म्हणजे मावा हा येत आहे। याला कुठेतरी आपल्याला रोख लावावा लागणार। दूध आणि दुग्धजन्य पदार्थ याच्यावर जे प्रक्रिया करणारे उद्योजक आहेत आणि जे शेतकरी बांधव आहेत यांच्यासाठी या असोसिएशनची आम्ही 3 वर्षापूर्वी साधारणतः याची स्थापना केली होती। शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि उद्योजक नवीन नवीन घडवणे आणि ग्राहकांनाही चांगले उपपदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ मिळावे हे प्रमुख वैशिष्ट्य या असोसिएशनचं या ठिकाणी आहे। जनजागृती या असोसिएशनतर्फे केली जाते आणि कोणत्याही अडीअडचणी असतील तर त्या शासन दरबारी आणि सर्व ज्या क्षेत्रातील जे अडचणी असतील ते सर्व विभागाला एकत्रित घेऊन सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो।